आणि या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातनं नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक केली आहे। चांदवडच्या गोरखसंत यांनी हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे। खरात आणि तत्कालीन कृषी मंत्री यांचे देखील संबंध असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर त्यांनी नाफेडचे संचालक अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। अशोक खरात यांचं नाव आता नाफेडच्या कांदा घोटाळा प्रकरणी समोर आलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी गोरखसंत आहे, ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता। सर्वप्रथम आंदोलनही केले होते, तक्रारी देखील केल्या होत्या आणि श्री व्यंकटेश जी प्रोड्युसर फार्मर कंपनी आहे त्याचेही नाव याच्यात आलेले आहे। तर या कंपनीशी खरातचा काय संबंध आहे तेही जाणून घेऊया। भाऊ, काय म्हणाल, हा जो आता खरातचा नाव तुम्ही जो घोटाळा उघडकीस आणलाय, आता भोंदू बाबा खरातचाही नाव याच्यात आलेलं आहे? हा 100% बरोबर आहेत। पण आम्हाला पहिल्यांदी ज्यावेळेस आम्ही हा घोटाळा ओपन करण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही दिल्लीला प्रधानमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना इथून आम्ही पत्रव्यवहार केला होता। त्या पत्रव्यवहारामधून आम्हाला बऱ्याचशा कंपन्यांचे नाव उघड आले होते ना। आम्ही त्याच्यामधून 93 कंपन्या निघाल्या। त्या 93 पैकी आम्ही 15 कंपन्या बॅन केल्या होत्या। आणि ज्या आता हे भोंदू बाबा आहे, या भोंदू बाबांचा असं गोडबंगाल आहे, त्यांनी जे इतर गोडबंगाल तर केलंच केलं, पण त्यांनी शेतकऱ्यांसोबतही गोडबंगाल केलं। कारण त्यांची जी कंपनी आहे श्री व्यंकटेश, ही कंपनी 2022ला रजिस्ट्रेशन झाली आणि कुठल्याही कंपनीला कुठं काही देण्याचं असेल तर त्याचं 3 वर्षाचं ऑडिट लागतं। पण ह्या कंपनीचं ऑडिट नसताना या कंपनीला काम दिलं गेलं। कसं दिलं गेलं ही चौकशी करणं गरजेचं आहे। कारण मी या मताचा आहे की नाफेड आणि NCCFचे जे संचालक आहे, मुळात त्यांची पण चौकशी झाली पाहिजे आता। कारण ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जर काम देतोय तर त्या संचालक मंडळाशी संवाद साधला जात असेल, मग तुम्ही ह्या कंपनीला कसं काय काम दिलं? तर ही नुसती एकच कंपनी नाही की माझ्या माहितीनुसार की 10-12 कंपन्या आलेल्या आहे। अशोक खरातच्या माध्यमातून 10-12 कंपन्या आहेत। त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने खरेदी न करताना फक्त 7-12 नावाने खरेदी केलेली। म्हणजे प्रत्यक्ष मी गोरखसंत शेतकरी आहे, माझं नाव आहे, माझ्या नावावर शेती पण नाही, आपण गट नंबर म्हणतो, गट नंबर पण नाही, फक्त 7-12 ना म्हटलेलं आहे, गोरखसंत आणि 7-12। आता 7-12 गोरखसंत नावावर जमीनच नाही, मग 7-12 कसा काय आला? दरम्यान